मी ट्रेकर असल्या कारणाने आणि ट्रेकिंगची सवय असल्या कारणाने ते इझिली आपल्याला जाता उतरता येतं. माझ्या बरोबर अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आलेले पहिले लोक तुम्हीच आहात. मी कधी जाणत नाही का, तर तुम्ही तो किती टफ आहे ते बघितलं. तसं बघायला गेलं तर खूप काही टफ नाहीये, कारण की आपल्याला तशी सवय नसते ती की इथे पाय टाका तिथे पाय टाका. खाली दरीत उतरायचंय, बापरे, तिथंच अर्धा आपण संपतो. पण तुम्ही म्हटलं काही नाही, इझी आहे, पण उतरू. बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काही महिन्यापूर्वीच आपण लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांसोबत कान्हेर लेणीवरती अभ्यास दौऱ्यासाठी आलो होतो. त्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला संपूर्ण लेणी फिरता आली नाही, कारण की जवळजवळ या कान्हेर लेणीवरती 109 बौद्ध लेण्या आहेत. एका दिवसामध्ये संपूर्ण लेण्या पाहणे फिरणे खूप कठीण आहे, त्याच्यामुळे ते शक्यही नाही. आज पुन्हा एकदा 3 मे 2026 रोजी आपण सूरज जगताप सरांसोबत अभ्यास दौऱ्यासाठी आलो आहोत. या अभ्यास दौऱ्यामध्ये आपण तथागत गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे तिचा अभिषेक घातला जात होतं, ती जागा कुठे आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर एका लेणीमध्ये जातक कथा आहे ती पाहणार आहे, आणि या लेणीवरील जी निर्वाण भूमी आहे ती देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांसोबत बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. तथागत भगवान बुद्धाचा विजय असो. तथागत भगवान बुद्धाचा विजय असो. प्रियदर्शी सम्राट राजा अशोकांचा विजय असो. प्रियदर्शी सम्राट राजा अशोकांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. कान्हेर लेणीवरील जी निर्वाण भूमी आहे तिथे कोणी एकट्याने जाऊ नये, कारण की या ठिकाणी 100% इथे बिबटे आपल्याला पाहायला मिळतात. आपण या ठिकाणी आलेलो आहे, इथे बिबट्यांचे पायाचे ठसे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हे बघा. आपण इकडे खाली बघितलं तर हे ठसे आपल्याला दिसतात आहेत. हे बघा, हे बघा, इथे बघा, हा बिबट्याच्या पायाचा ठसा एकदम व्यवस्थित दिसत आहे इथे. हे बघा, तुम्ही ठसे बघू शकता. त्याच्यामुळे कोणी इथे एकटा येऊ नये. आला तर आपल्या सोबत 4 ते 5 जण घेऊन या, आणि मगच निर्वाण भूमीकडे आपण यायचं आहे. हा एकदम क्लिअर आपल्याला बिबट्याच्या पायाचे ठसे इथे दिसत आहेत. हे बघा, हा सुद्धा हे आताच बघू शकतो. इथे आताच काही तासाभरपूर्वी इथे बिबट्या येऊन गेलेला आहे, याचा अंदाज आपल्याला इथे येत आहे. निर्वाण भूमीकडे येताना खूप अवघड चढाई आहे. 1-2 मिनिटाची अवघड चढाई आहे. आपल्याला खूप सांभाळून उतरायचं आहे आणि खूप सांभाळून जाताना वरती चढायचं आहे. आपण व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे उतरण्याची जागा आहे. जवळजवळ हे 80% डिग्रीची जी पायवाट आहे तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे. फायनली आपण निर्वाण भूमीकडे आलेलो आहे. हे बघा.
कान्हेरी लेणीवरती आपण 3 ते 4 वेळा येऊन गेलेलो आहे. संपूर्ण सिरीज देखील आपण लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांसोबत बनवलेली आहे. फक्त आपल्या चॅनलवरती निर्वाण भूमी राहिली होती. आज ते पण आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला जी निर्वाण भूमी आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. निर्वाण भूमी म्हणजे काय? जे अरंत भिक्षू होते, बुद्ध धर्मातील मोठ्या पदावर गेलेले जे बौद्ध भिक्षू होते, त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अस्थीवरती हे स्तूप इथे बांधले जात होते किंवा त्यांनी ज्या वापरलेल्या वस्तू आहेत त्यांच्या वापरलेल्या वस्तूवर देखील या स्तूपांची इथे निर्मिती केलेली आहे. आज या स्तूपांची बरीचशी पडझड झालेली आहे. या ठिकाणी सहसा कोणी येत नाही. या ठिकाणी बिबट्यांचा देखील वावर असतो. आपल्याला इथे एकटं कोणी यायचं नाहीये. हा स्तूप जर बघितलं, हा स्तूप पूर्ण इथे भग्नावस्थेमध्ये आहे. संपूर्ण स्तूप हा नष्ट झालेला आहे. या स्तूपाचे काही अवशेष फक्त आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. निर्वाण भूमीकडे येताना आपल्याला इकडेच शूज काढायचा आहे आणि नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. निर्वाण भूमीकडे आल्यानंतर आपल्याला शूज इथेच लांबवर काढायचे आहेत आणि नंतर आपल्याला निर्वाण भूमीकडे जायचं आहे. कारण की याची निर्वाण भूमी आहे, बुद्ध धर्मातील मोठ्या पदावरील भिंती जी आहे त्या आपल्या आदरासाठी आहे, त्या आपल्यासाठी पवित्र आहेत. त्याच्यामुळे चप्पल आपल्याला लांबच काढायची आहे आणि मग आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. येथील शिल्प जर आपण बघितलं ते संपूर्ण धूसर झालेलं आहे, नष्ट होत चाललेला आहे. हा खूप व्हॅल्युबल स्तूप आहे. तर तुम्ही या बाजूला या, सगळे जण या बाजूला या. आता तुम्ही जे येताना बघितलं की विटांचं खूप ढिगार आहे, बरोबर ना? इथे विटांनी व्यापलेलं असं हे सगळं दिसतंय. तर इथे किती स्तूप होते याचा अंदाज कसा लागतो आपल्याला? आता हे उघडकीस कधी आलं तर साधारण 1850च्या आसपास दोन आणि एक आणखीन एक इंग्रज अधिकारी होता. तर या लोकांनी कान्हेरी जी आहे ती पूर्ण एक्सप्लोअर केलेली होती. त्यांना पूर्ण सगळं माहिती होतं की कान्हेरी काय आहे, काय नाही आहे आणि इथे काय काय आहे. पण ही जागा हिडन होती. ही बऱ्याच वर्ष त्या इंग्रज अधिकाऱ्यांना माहिती नव्हती, त्यांना कळलेलंच नव्हतं. कारण इकडे कोणी फिरकत नाही. जे लोक आता इथे आलेत ना, याच लोकांना ही जागा माहिती. म्हणजे माझ्यासारखे समजा विकास गुरु सर आधी आले असतील, सिद्धार्थ माझ्या बरोबर आधी आलेला होता, तर अशा खूप कमी लोकांनाच ही जागा माहितीये. ह्याच्या व्यतिरिक्त जे पर्यटनासाठी येतात त्यांना ही जागा अजिबात माहिती नाही. धार्मिक रित्या ही वास्तू खूप महत्वाची आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, माझे लेक्चर्स कोणी ऐकले असतील, व्हिडिओज बघितले असतील किंवा अभ्यास दौऱ्यातून पण ऐकलेले असणार की मी नेहमी सांगतो अरहंतांचे स्तूप, अरहंतांचे स्तूप, अरहंतांचे स्तूप. तो अरहंतांचे स्तूप हेच ते स्तूप आहेत जे अरहंतांचे आहेत, जे तुम्ही आता बघताय. म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आता इथे किती आहेत? तर इथे 17 आहेत. आणि त्यात इथे कोण गेलं होतं? तर तुम्ही जिथे गेला होता ना, ती अख्खी माती खाली गाडलेली ते स्तूपांची शृंखला आहे, जी आजही उघडकीस आलेली नाही. आणि आता हे कसे बसे इकडे तिकडं झालेले आहेत, तर हे व्यवस्थित होते. आता हे लोक कोण होते? तर ज्यांनी अरहंतपद प्राप्त केलेले असे बदंत होते. अरहंतपद म्हणजे ज्यांनी स्तोत्रपन्न, सकुदगामी, अनागामी आणि अरहंत या अवस्था आहेत, या मानसिक अवस्था आहेत. या बुद्धिझम मधून तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा ते तुम्हाला कळेल की अरहंत म्हणजे कोण, काय. तर त्या अरहंतांचे शारीरिक धातू जतन करायचे आणि त्याची पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे होती बुद्धिझम मध्ये. मी आता काही दिवस झाले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम मधून थायलंड सिरीज मधले हळूहळू एक व्हिडिओ टाकतोय. तर कालच मी तो एक व्हिडिओ टाकलेला की एका बदंतांचं शरीर अख्खं मॉमिफाय केलेलं आहे थायलंड मध्ये. मी ते बघितलं आणि त्याचं शूट केलं होतं. नसेल तर मी पुन्हा टाकेन. ते मॉमिफाय केलेलं आहे आणि त्यानं स्टोअर केलेलं आहे, प्रिझर्व केलेलं आहे. तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण त्यांना अग्निसंस्कार करतो. अग्निसंस्कार केल्यानंतर त्यांचे जे शारीरिक धातू मिळतात आपल्याला ते आपण जतन करतो आणि त्याच्याबरोबर सेमी स्टोन, सेमी प्रिशियस स्टोन्स असे म्हणजे हिरे, माणिक, मोती, सोन्याच्या नाणी, फुलं अशी आपण त्यांना अर्पण करतो आणि एका सोन्याच्या किंवा तांब्याच्या किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये, ज्याला अस्थिकलश म्हणतो, ते ठेवून त्याच्यामध्ये आपण इन्श्राईन करतो. एक स्तूप म्हणजे एक अरहंत झाले. किती?
एक स्तूप म्हणजे एक अनंत झाले. असे जवळपास 80 स्तूप आहेत इथे. किती? 80. म्हणजे एवढे अनंत होऊन गेलेत. आता हे कसं कळतं आपल्याला, तर इथे तुम्ही बाजूला बघितलं तर हर्मिका पडलेले आहेत. म्हणजे या स्तूपांच्या वरती हर्मिका असतात दगडी. हे सगळे विटांचे स्तूप होते आणि याच्यावर दगडी हर्मिका आहेत. दिसतंय दगडी हर्मिका आहेत ना. तर त्या या अपसाइड डाऊन आहेत. आता अपसाइड डाऊन म्हणजे ते उलटे ठेवलेले आहेत. ओके, तर त्या अपसाइड डाऊन आहेत. तर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये खाच आहे. अशी खाच या बाजूला जशी आहे ना, तर या खाचेमध्ये ते बदंत जे असतील, जे अनंत झालेले होते, त्यांचे शारीरिक धातू ठेवले जात होते. हे सगळे खाली पडले होते दरीमध्ये. हे आपल्या मुलांनी नंतरच्या काळामध्ये जेव्हा लेणी अभ्यास दौऱ्यांना सुरुवात झाली, तर पोरांनी जसा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळलं आणि त्यांनी काय केलं, खाली पडलेले दरीत पडलेले जे काही ह्या हर्मिका होत्या त्या उचलून आणल्या. या आता 4-5 वर्षात झालेलं काम आहे. पण याच्यावर सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर त्या होत्या डॉक्टर शोभना गोखले. डॉक्टर शोभना गोखले 1974 मध्ये इथे आलेले होते. माझा जन्म व्हायच्या 1 वर्ष आधी. मी 1975 मध्ये जन्माला झालोय. तर ते 1974 मध्ये इथे आलेल्या होत्या. आजही किती दुर्गम भागात आहे. ओके, तर आजपासून त्या 51-52 वर्षापूर्वी आलेल्या, तेव्हाची काय अवस्था असेल. तर त्या इथे आलेल्या होत्या. त्यांचं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे हे जे स्तूप तुम्ही आता बघितले हे प्रिझर्व केलेले आहेत आता पुरातत्व खात्याने. पण हे असे विखुरलेले होते. विखुरलेले का होते? आता जसं हा विखुरलेला आहे, याचं सगळं काय आहे ते नेलेलं आहे. याचं कारण असं आहे, हे विखुरलेलं का होतं, कारण की इंग्रजांना याच्यात मध्ये काहीतरी इन्शुरन्स केलं जातं आणि कनिंगहम यांनी शुएनझँग यांचं पूर्ण प्रवास वर्णन वाचलेलं होतं. त्यामुळे ती हिस्ट्री त्यांना माहिती होती आणि त्यांना हे माहिती होतं की तो जो अस्थि कलश असतो, जो कास्केट असतो, त्या कास्केटच्या बरोबर काही सेमी प्रिशियस स्टोन, प्रिशियस स्टोन्स ठेवले जात होते. याची त्यांना माहिती होती शास्त्रोक्त. तर जे भुरटे चोर होते त्यांनाही याचा सुगावा लागलेला होता की या कास्केटच्या बरोबर काही ना काही ठेवलं जात होतं. मग इंग्रज लोक तर टेक्निकली ते खोदून काढत होते, पण हे भुरटे चोर होते हे काही टेक्निकली खोदत नव्हते. यांना जे काही दिसेल ते उकरून काढत होते. लिटरली मातीचे स्तूप म्हणजे विटा मातींचे स्तूप तर उकरतच होते, पण दगडांच्या स्तूपांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा बऱ्याच ठिकाणी झालेले. पण त्याच्यामुळे काय झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपली जी परंपरा होती आचार्यांची आणि प्राचार्यांची, यांचे जे पवित्र शारीरिक धातू होते ते काय झाले, ते नष्ट झाले. आता ब्रह्मपुरी स्तूप होता एक, मला कोल्हापूरच्या लोकांनी पुरस्कार दिला. तो पुरस्कार मी जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा मला मी ब्रह्मपुरी टेकडीवर गेलो. जेव्हा त्याचा इतिहास अभ्यास केला आणि कळलं, तर तुमच्या बरोबरीने दुसरा जो संप्रदाय आहे तो या शारीरिक धातूंना अपवित्र ठरवतो. बरोबर. आणि तो काय करतो, तो सांभाळत नाही स्वतःजवळ. तो काय करतो, स्वाहा सोडून देतो. ब्रह्मपुरी स्तूपामध्ये सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू ठेवलेले होते, पण शारीरिक धातू अपवित्र असतात. म्हणून ब्रह्मपुरी म्हणजे कोल्हापूर मधला जो बुद्धांच्या शारीरिक धातूवर तयार केलेला स्तूप होता, त्याच्यात मिळालेले बुद्धांचे शारीरिक धातू होते, तिकडे पंचगंगा जी नदी होती त्याच्यामध्ये सोडून दिले आणि आपण बुद्धांचं शारीरिक धातू गमावून बसलो. असे अज्ञानाच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि इथून मोठ्या प्रमाणामध्ये आचार्यांच्या आणि प्राचार्यांच्या स्तूपांची शृंखला आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. आज जे तुम्ही इथे आलेले आहात याच्यातून परत आता इथे कधी नाही येणारे लोक आहेत. परत तुम्ही कधी येणार नाही तिकडे, 100% येणार नाही. तेव्हा तुमच्या लाईफ मधली ही फर्स्ट अँड लास्ट टाइम आहे. तुम्ही परत येणार नाही, डॅम शुअर. कारण मला माहितीये कोण येऊ शकतं कोण नाही येऊ शकत. आमची खूप वेळ झालेली. तर हे स्तूप त्या ज्या स्त्री आहेत आपण त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. कोणाचं, तर डॉक्टर शोभना गोखलेंचं, की या स्तूपाने आता आपल्याला माहिती नाही की हे स्तूप कोणाचे आहेत, पण शोभना गोखले मॅडमने ज्या स्तूपांवरती जे विटा आहेत, तुम्ही ज्या विटा बघताय त्याच्यातले काही प्रिझर्वड विटा आहेत, काही त्या काळातले आहेत तर काही आत्ताच्या काळातले आहेत. पण त्या काळामधले ते जे स्तूप होते त्या विटा होत्या, त्या विटांवरती त्या अनंत झालेल्या भदंतांचे प्रत्येकाची
नावं आणि त्यांच्या उपाध्या होत्या. अशा विटा 22 विटा या परिसरामध्ये सापडल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या शोभना गोखले मॅडमनी जतन केल्या, सांभाळल्या आणि त्या आता प्रिझर्वड आहेत. त्याच्यामुळे या प्रत्येक व्यक्तीची, अनंत झालेल्या व्यक्ती तो त्रिपिटकाचार्य आहे आणि त्यांनी अनंतपद प्राप्त केलेलं आहे असा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे त्रिपिटकाचार्य अशी उपाधी त्यावेळेला धारण केली जात होती किंवा त्यांच्या नंतरचे त्यांचे जे अनुयायी आहेत ते त्यांना बहाल करायचे, अशी पद्धत होती असं त्या आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून, त्या विटेवरून कळतं. ओके, त्यामुळे ते खूप व्हॅल्युएबल आहे. त्यामुळे एक परंपरा, एक संस्कृती जी लोप पावलेली होती, जी आपल्याला माहितीच नव्हती, ती पुढे शोभना गोखलेंच्या मॅडमच्यामुळे ती आपल्याला समजू शकली. आणि त्याचबरोबर इथे जसे स्तूप आहेत तसेच अनेक स्तूप तिथे आहेत. आपण जाऊ, फक्त सांभाळून चला. ही जी दगडी भिंत बांधलेली आहे त्यावरून जाऊ आपण, कारण त्या मातीचा ढिगारा जो आहे त्याच्या खाली आत्ताही स्तूप आहेत. त्या अनंतांच्या स्तूपवर तुम्ही पाय देता कामा नये. ठीक आहे. आता हे छोटे छोटे स्तूप आहेत आणि इथं 3 लेण्या आहेत. तर लेण्या खूप जर्जर झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत, डिटोरेट झालेल्या आहेत. याच्यामध्ये ती जी लेणी आहे जी शेवटची, तर त्याच्यातून सिंहनाद सुत्तावर आधारित बुद्धांचं शिल्पांकन आहे. ठीक आहे, जे आता पूर्णपणे जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर चैत्यगृहामध्ये जसं होतं छताला, तसंच याला सुद्धा आहे. बरोबर, याला सुद्धा असं ही कॅनोपी बघा ना, किती तुमचे पूर्वज किती टेक्निकली हाय होते. ते बरोबर कॅनोपी कोरली त्यांनी. त्या कॅनोपी मध्ये असं बरोबर कोरून तुम्हाला हवं होतं ते कोरलेलं आहे. हा स्तूप सगळ्यात मोठा दिसतो ना तुम्हाला. हा कोणाचा स्तूप आहे? तर आज आपल्याला कळत नाही हा कोणाचा स्तूप आहे. पण तुम्ही जेव्हा या इतिहासामध्ये जाल, ज्या वेळेला तुम्ही शुआनझांग यांना वाचाल, ज्या वेळेला तुम्ही शोभना गोखलेंना वाचाल, अशा अनेक लोकांना वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल की हा स्तूप आजपासून 5व्या शतकामध्ये होऊन गेलेले ग्रेट होऊन गेलेले ग्रेट. तर त्यांनी तर्कशास्त्र पहिल्यांदा मांडायला शिकवलं. त्यांचं नाव आचार्य दिग्नक. आचार्य दिग्नकांचं स्तूप इथे इन्श्राइन केलेले. आचार्य दिग्नक आचार्य होण्याआधी इथे आलेले होते, इथे येऊन गेलेले होते आणि इथून ते अजंठाला गेलेले होते. त्यांचे शारीरिक धातू याच्यातून जतन केलेले होते. त्यामुळे हा एवढा मोठा स्तूप आहे. तुम्ही जेव्हा बौद्ध साहित्य चाळाल, जेव्हा तुम्ही बौद्ध इतिहासामध्ये डोकावाल, तेव्हा तुम्हाला ते आचार्य दिग्नक कोण होते हे कळेल. आता मी सांगून तुम्हाला आचार्य दिग्नक कोण आहेत तुम्हाला प्रश्न पडेल, पण तुम्ही जेव्हा हिस्ट्रीमध्ये जाल, तुमचा इतिहास किती सुवर्णीन आहे हे जेव्हा तुम्ही कळाल, तेव्हा त्या या स्तूपाची तुम्हाला व्हॅल्यू कळेल. याच्यामध्ये शारीरिक धातू होते, याच्यावरती जातक कथ्या होत्या सगळ्या. याच्यातल्या जातक कथेंचे पॅनल्स आत्ताही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये बघायला मिळेल. हा स्तूप एवढा नव्हता, हा स्तूप खूप उंच होता. ओके, आणि त्याच्यामुळे त्याला कॅनोपी बनवलेली होती. हा असा निमुळता होता, वरवर निमुळता होत गेलाय आणि गोलाकार आहे. तर असं हे पूर्ण स्तूप होतं. अशा 80 अनंतांचे स्तूप आहेत. पुढे तो स्तूप निर्माण केलेले आहे. इथून ते बिबटे येतात आणि तिथे सावलीला बसतात. ठीक आहे, तर बिबट्यांना कोणीतरी दुसरे प्राणी आलेत म्हणून ते काय आता बाहेर आलेले नाहीये. तर तुम्ही गेल्यावर ते बाहेर येतील. ठीक आहे, तर आपण तो स्तूप बघू. आपण तो तिकडचा स्तूप आहे ना, तो लांबूनच बघू. पण इथले स्तूप तुम्हाला सगळ्यांना दाखवतो, कारण तुम्ही परत येणार नाही याची गॅरंटी आहे मला. नैसर्गिक होती की इथे कोरली गेली होती? हे नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक होतं आणि त्याच्यामध्ये ह्यांनी ते तयार करून घेतलं. आणि हे पेंटेड होतं का, समोर सगळं पेंटेड होतं. कलर होतो. आत्ताही ते माती खाली गाडलेलं आहे. तिथे एक स्तूप आहे बघा, तो एक स्तूप आहे. तुम्ही येऊ नका, मी तुम्हाला दाखवतो स्तूप. तुम्ही कोणी येऊ नका तिकडे. हा बघा, हा एक स्तूप आहे. हा दिसतो ना, हा एक स्तूप आहे. इथे एक स्तूप आहे, इथे एक लागूनच स्तूप आहे, इथे पण एक स्तूप आहे, पण तो आता माती खाली. तिथे एक स्तूप आहे. या 3 रांगांमध्ये स्तूप आहे, इथे पण स्तूप आहेत. ओके, तर हे सगळं काढणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण ते स्तूप आहेत. शारीरिक धातू याच्यात नाही आहेत आता, कारण चोर लुटारू यांनी हे सगळं नेलेलं आहे. इथे आता याच्यामध्ये काही नाहीये. पण आपली परंपरा आहे, आपल्या पूर्वजांची ह्याच्यामध्ये स्तूपांमध्ये कधी काळी
तुम्ही विचार करा, हे विटा विटा पण इथेच बनल्या जात होत्या, या बाहेरून आणल्या जात नव्हत्या. विटा सुद्धा इथे बनवल्या जात होत्या आणि त्याच विटा इथे वापरलेल्या आहेत. ओके, यांच्या सायझेस 3 टप्प्यांमध्ये, तीन सायझेस आहेत त्यांच्या वेगवेगळ्या. या तिन्ही सायझेसचा आपल्याला अभ्यास करता येतो. कोणाला जर याच्यावरती अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज केलं तर मी तुम्हाला ते सांगेन. ठीक आहे, असे 80 अरंत इथून होऊन गेलेले आहेत. पुढे एक तो स्तूप आहे, तो जीर्ण झालाय. ते बिबटे तिथपर्यंत येतात, या लेणीमध्ये पण कधी कधी बसतात. तर आपण काय आता पुढे जाणार नाही आहोत. ठीक आहे, आता इथून आपण मागे जाणार आहोत. ज्यांनी स्तूप बघितलाय त्यांनी पुढे या, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी इकडून पुढे या, म्हणजे तुम्हाला ते बघता येईल. बघून जा, म्हणजे तुम्ही परत कधी आता येणार नाहीयेत. जर बघितली त्यावेळेस इथे स्तूप बांधलं गेलं, त्यावेळेस ही प्राचीन वीट आहे. बघू शकतो आज देखील आपल्याला ही इसवी सन 5व्या शतकामध्ये निर्माण केलेली ही वीट आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं खूप आनंद होत आहे की इतकी प्राचीन वीट आज स्पर्श करतोय, तर खरंच अंगावरती काटा येत आहे. संघं नमामि.